हॅलो, हाय, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघा, मी काढून राहिली तुरीच्या शेंगा. आणि ह्या ज्या तुरीच्या शेंगा आहे ना, तर ह्या माझ्या शेतातून आणून दिलेल्या आहेत. आमच्या शेतात तुरीच्या शेंगा आहे आणि इकडे अजू आले, त्यामुळे त्यांनी छान तुरीच्या शेंगा आणून दिलेल्या आहे. आणि सोबतच बरबटीच्या शेंगा पण आणून दिलेल्या आहेत. ह्या आहे बरबटीच्या शेंगा. बघा, ह्या पण शेतातल्या आहे. आणि ह्या ज्या शेंगा आहेत, ह्याने याची भाजी खूप मस्त रुचकर अशी भाजी होती याची. हे गावरान शेंगा आहे बरबटीच्या. तर ह्या मी मोडून ठेवलेल्या आहे, छान मस्त निवडून ठेवलेल्या आहे. तर ह्या झालेल्या आहे. आणि हे आहे तुरीचे दाणे. बघा, तुरीचे दाणे म्हणजे सोले. आता हे बऱ्यापैकी काढलेले आहे, थोडेसेच राहिलेले आहे. तर मी आता ते पूर्ण निवडून ठेवणार आहे. तर बघा, आता आपल्या विदर्भात सुरू झालेलं आहे सोल्याचं सीझन. सीझन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळ्या याच्याच डिशेस बनवल्या जातात. सगळ्यात पहिले त्याची आमटी बनवते. आमटी आणि भाकर मस्त वाटते. मग चटणी, त्याच्यानंतर वांगे सोले, गोबी सोले, सोले भात, कढी गोळे, या सगळ्या डिश याच्याच. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला याच्याच पाहायसाठी मिळणार. इवन याचे समोसे पण करतात. या हिरव्या सोलेचे आहे ना, याचे समोसे कचोरीमध्ये याचा उपयोग करतात. एवढं हे आवडीचे तुरीचे दाणे असतात, सोले असतात. तर असा बेत असतो ह्या सोल्यापासून. आणि हे झालं, आता भाज्या खाणं झाल्यात की मग थोड्याशा शेंगांना म्हणजे जरळ येतात, थोडंसं रट होतात. मग त्या आल्या की आम्ही मग ते उकडतो. छान धुवून मीठच्या पाण्यात टाकून त्या उकडतो. आणि उकडल्या की त्या मस्त वाटतात खायसाठी. छान अशा सॉफ्ट सॉफ्ट आणि मस्त वाटतात. आणि बघा, त्याला ना आमच्या खेड्यात पोपट म्हणतात. जेव्हा तो उकळून ठेवतो ना आपण शेंगा, त्याला पोपट म्हणतात. आणि पोपट छान लागतो. तर तुमच्याकडे असतो का मग तो तुरीच्या शेंगा जो उकळून ठेवतो ना, त्याला तुम्ही पोपट म्हणतात? आमच्याकडे आम्ही पोपट म्हणतो. आता तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आणि याला ह्याचे तुरीचे दाणे आहे, याला सोले म्हणतात. आमच्या विदर्भात तर याला सोले म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कळवा. आणि तुमच्याकडे पण याच्या काय काय रेसिपी करतात, आणि पूर्ण सीझनभर तुमच्याकडे पण हे असंच वापरतात का? तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.